तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत हॉटेलमधला एकदम सोपी स्टार्टर फ्रेंच फ्राईज. एकदम सोपी पद्धतीने आज आपण फ्रेंच फ्राईज बनवणार आहोत. तर चला तर मग बघू रेसिपीकडे. तर वेलकम मंडळी, आज आपण बनवणार आहोत फ्रेंच फ्राईज. ज्यासाठी आपण 2 मोठे मोठे आलू घेतले. आलू मस्तपैकी असे धुवून घेऊ. स्वच्छ आलू धुवून घेऊ आपण. स्वच्छपैकी आपण आलू धुवून घेतले. आता याची वरची साल काढून घेऊ. आलूचे साल्ट आपण काढून घेतले. आता आपण याले कट करून घेऊ. तर मस्तपैकी असा आपण आलू कट करून घेतलेला आहे. आता याला 2 मिनटं आपण बॉईल करून घेऊ. तर आता आपण आलू जे आपण कट करून घेतले होते ते उकडून घेऊ. त्याच्यासाठी आपण पाणी गरम करून घेऊ पहिले. आता आलू आपण उकडून घेऊ. आलू आपला बॉईल झालेला आहे. आता आपण याले काढून घेऊ. आपला आलू बॉईल करून घेतलेला आहे आपण. आता याला 2 मिनटं असं ड्राय होऊ देऊ आणि थंड होऊ देऊ. नंतर याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर ॲड करू. आपले आलू एकदम मस्तपैकी असे थंडे झालेले, पाणी पण सुकलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर ॲड करू. थंड पाणी ॲड करू. आणि याला मिक्स करून घेऊ. कढईमध्ये तेल टाकून घेऊ आपण. आता आपण याला तळून घेऊ. तर मित्रांनो, आपले फ्रेंच फ्राईज हे रेडी झालेले आहे. आपण याच्यामध्ये आता मसाला ॲड करू. चाट मसाला, काळं मीठ,
थोडीशी लाल मिरची पावडर, त्याला मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊ. तर मित्रांनो, आपले फ्रेंच फ्राईज हे रेडी झालेले आहेत. बघू शकता तुम्ही, एकदम क्रिस्पी पद्धतीने आपले फ्रेंच फ्राईज रेडी झालेले. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा. पुढची रेसिपी कोणती हवी आहे तिच्यासाठी कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओत.